नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुद्दा कोणताही असू शकतो, जनसामान्यांना भेडसावणारा, सरकारसाठी महत्त्वाचा असणारा, ज्याच्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटतात, आंदोलन उभी राहतात, तो प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा आहे. तोच मुद्दा मांडण्यासाठी कार्यक्रम आहे पुढारी न्यूजचा मुद्दा. गेल्या काही दिवसात आम्ही मराठा आरक्षणासाठीचा असाच मुद्दा घेतला. आम्ही नुकताच धनगर आरक्षणासाठीचा तोही मुद्दा घेतला. आम्ही दुष्काळासाठीचा सुद्धा मुद्दा घेतलेला आहे. पण त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज असलेला ओबीसी समाज, ज्यानं मधल्या काळामध्ये शांततेची भूमिका ठेवत कोणताही संघर्ष उद्भवू दिला नाही, त्या ओबीसींच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या सध्या आरक्षणाच्या मागणीवरती जे एक रणकंदन सुरू आहे, त्या बाबतीत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आजचा मुद्दा हा ओबीसी आरक्षणाचा असणार आहे. धन्यवाद धन्यवाद. एकदा का लोकांमध्ये जायचं म्हटलं की लोकांसारखं व्हावं लागतं. ओबीसी बांधवांनी मला त्यांचा हा मानाचा गमछा घातलेला आहे, ज्याच्यामध्ये जय ओबीसी म्हटले आणि टोपी दिलेली आहे. मी त्याचा आदर करतो. फक्त पत्रकार असल्यामुळे मी कोणताही स्वतःवरती मी बॅज लावू शकत नाही, ती माझी प्रोफेशनल मर्यादा आहे. त्यामुळे मी आपल्या या भावनेचा आदर करतो, पण तुमचा आवाज मात्र मांडायचा मी नक्की प्रयत्न करणार. धन्यवाद. आज आपल्यासोबत इकडे मान्यवर आहेत, कार्यक्रमाला आलेले. नेहमीप्रमाणे आपण सगळ्या या क्षेत्रातले जे संबंधित आहेत त्यांना जास्तीत जास्त बोलवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना बोलवलेले मी ताईंपासून सुरुवात करेन. पहिल्यांदा परिचय करून देतो. सुषमा भड आहेत ओबीसी महिला महासंघाच्या, त्यांचं स्वागत. त्याच्या बाजूला जावेद पाशा आहेत ओबीसी मुस्लिम संघटना, हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. ईश्वर बाळबुधे हे तेली संघटनेचे पदाधिकारी आहेत. अविनाश ठाकरे राष्ट्रीय अध्यक्ष माळी महासंघ, त्यांचं स्वागत. महत्त्वाचं म्हणजे आमदार परिणय फुके सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत, आणि याचा खास मला मुद्दामून उल्लेख यासाठी करायचा आहे. बहुधा पहिला कार्यक्रम आहे की ज्याला सरकारचे एवढे वरिष्ठ प्रतिनिधी थेट उभे आहेत, थेट बोलणार आहेत, कठीण प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. त्यामुळे त्यांचं खास स्वागत मी करतो. याशिवाय डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत, अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ. आमदार अभिजित वंजारी, त्यांना ग्रँड किलर असं म्हणून सुद्धा म्हणतात, त्याची त्यांनी ओळखसुद्धा बनवलेली आहे. त्यामुळे असे अभिजित वंजारी यांचं सुद्धा मी स्वागत करतो. ते तेली समाजाचं प्रतिनिधित्व करतातच, शिवाय ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचंही स्वागत. याशिवाय सचिन राजूरकर आहेत ओबीसी महासंघ, त्यांचंही स्वागत मी करतो. आणि रवींद्र टोंगे उपोषणकर्ता ते राहिले होते या मुद्द्यावरती, त्यांनी उपोषणाची हाक दिली होती, त्यांचं सुद्धा स्वागत. सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा हा विषय सुरू असताना ओबीसी संघटनांनी सुरुवातीला एक सामोपचाराची भूमिका घेतली. मात्र आता ओबीसींचं सुद्धा म्हणणं आहे की सरसकट अशा समावेशाला आमचा आक्षेप आहे, आम्ही तो होऊ देणार नाही. हाच नेमका काय मुद्दा तो समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मी सगळ्यात पहिल्यांदा फोकेंपासूनच सुरुवात करणार आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक, आज ओबीसी महासंघाचा नागपूरमध्ये महत्त्वाची सभा झालेली आहे. त्याच्या जोडीला आज राज्य शासनाने एक जाहिरात दिली, ज्याच्यामध्ये मराठा आरक्षणाला EWSचा एक प्रकारे मार्ग देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तुम्हाला ही एक सामोपचाराचा मार्ग वाटतोय का, आणि नेमकं सरकार काय करणार आहे? नाही, बघा असं आहे की दोन्ही, जसं आज जे आपण जर बघतो महाराष्ट्रामध्ये, ते एक मराठा समाजामध्ये, कारण जरांगे पाटलांनी त्यांच्या मागण्याच्या माध्यमातून ओबीसीमध्ये आरक्षण मागितलेलं आहे. आतापर्यंत मराठा समाज त्यांच्यासाठी आरक्षण मागत होतं तर कुणाला काही अडचण नव्हती. पण आज ज्यावेळेस जरांगे पाटलांनी ओबीसीच्या कोट्यामध्ये आरक्षण मागितलं, त्यावेळेस ओबीसी, महाराष्ट्रातलं संपूर्ण ओबीसी पेटून उठला. आणि त्यानंतर आता एक असा चित्र निर्माण झालेला आहे की ओबीसी विरुद्ध मराठा असं एक महाराष्ट्रामध्ये चित्र झालेलं आहे. आणि सरकार कुठेतरी या दोघंही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, आमने सामने येऊ नये म्हणून असं काहीतरी एक EWS स्कीम किंवा या स्कीममध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भात सरकार निर्णय घेत आहे किंवा त्या संदर्भात विचार करत आहे. आपण हे मुद्दे घेणार आहोत. इथे मला एक मात्र आपल्या या इकडच्या सगळ्या ओबीसी बांधवांना सांगावं लागेल, हा इथे बहुसंख्य सगळेच ओबीसीच आहेत. अशा वेळी मी जेव्हा मराठा संघटनांसमोर कार्यक्रम करायचो त्यावेळी मी त्यांना म्हणायचो की मी इथे ओबीसी नसले तरी त्यांच्या बाजूने प्रश्न विचारेन. तसंच आता इथे मराठा समाजाचा कोणी नसला तरी मी त्यांच्या बाजूने प्रश्न विचारणार आहे. मी अवघड प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा मी आपल्याकडे येतो की ज्या प्रकारे हा विषय हाताळला जातोय सरकारकडनं, आपल्याला काय वाटतं? नाही, आता आमचे मित्र परिणय फुके यांनी जी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचा उल्लेख केला, त्यांचे अनेक नेत्यांनी सांगितलं की मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते आम्ही देणार आहे. आणि ते म्हणतात की अशी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कृती केली जाऊ शकत नाही की जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जे राज्य शासनानं जाहिरात सर्व वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे आणि त्यांनी EWSचं त्या ठिकाणी मागण्या किंवा जे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये केला. मला हे म्हणायचं आहे की जितकी तत्परता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरता किंवा त्या लोकांकरता राज्य शासनाने दाखवलेली आहे, तितकी
तत्परता ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा समाज आहे. मग जे प्रलंबित प्रश्न आहेत, जे प्रलंबित या ठिकाणी मागण्या आहेत, त्या मागण्यावर राज्य शासन इमिजिएटली अशा प्रकारचा निर्णय घेणार का आणि तसं धोरण त्या ठिकाणी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिराती देणार का, हा माझा मी प्रश्न हा प्रश्न विचारतो, जर का मराठा समाजासाठी जाहिरात वगैरे निघू शकते, एवढा पुढाकार घेतला जाऊ शकतो, तो ओबीसी समाजाचं काय? बघा असं आहे की सरकारने कुठेही हे म्हटलं नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात. अभिजित भाऊ मला वाटतं मिसइंटरप्रेट करतात आहे. ते विजय वडेट्टीवारांनी म्हटलं की ते ओबीसी म्हणजे मराठ्यांना ओबीसी समाजामध्ये आरक्षण देण्यात यावं. भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारने किंवा सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने असं कुठेच म्हटलं नाही आहे की ओबीसीमधनं आरक्षण देण्यात. त्यांना आरक्षण देणार, त्यांना त्यांचं स्वतंत्र आरक्षण देणार, ते ठीक आहे. पण मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देणार असं कुठेही सरकारने म्हटलं नाही. सरकारच्या पातळीला हे सगळं चालू असताना ओबीसी प्रतिनिधींना काय वाटतं ते सुद्धा आपण विचारणार आहोत. ताई, आता जे चाललेलं आहे त्याकडे आपण कसं पाहता? ॲक्च्युली या देशामध्ये ओबीसीचा तबका फार मोठा आहे, 60% आहे आणि तो डिफाईंड आहे. 1931ची जी जनगणना झाली होती इंग्रजाच्या काळात, तेव्हापासूनच तो बॅकवर्ड क्लास म्हणून त्याला डिफाईन केलं होतं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ओबीसी हा डिफाईंडच होता. त्याच्यामुळे मंडल आयोगाकडे फक्त मागण्या मागण्यात आल्या. माझा प्रश्न आहे, मग जर का हा ओबीसी प्रवर्ग आहे, त्याच्यामध्ये अन्य महत्त्वाच्या मोठ्या समाज घटकांना घेतलं जाऊ शकतं, तर मराठा का नाही? मराठ्यांच्या बाबतीत काय प्रॉब्लेम ओबीसींना? ओबीसीमध्ये ते अकोमोडेट होऊ शकत नाही, कारण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. मग त्यांच्यासाठी एकच पर्याय उरतो, तो ईडब्ल्यूएसचा. आणि सरकारने ही भूमिका घेतली, ही अतिशय मी या मुद्द्याकडे येतो. हा वारंवार उपस्थित केला गेला. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे का? 50%च्या आत घेतलं तर रिप्रेझेंटेशन राहणार नाही, बाकीच्या गरीब ओबीसीवरती सुद्धा अन्याय होईल. पण मग मराठ्यांचा मुद्दा असा आहे सर, की मग ओबीसी अंतर्गत प्रभावशाली जातींचं काय? कारण त्यांच्यामुळे अन्य गरीब ओबीसींना मिळत नाही, म्हणून तर रोहिणी आयोगाचा उपयोग होणार आहे. मला याबद्दल सुद्धा लोकांशी बोलायचं आहे. मी इकडच्या काही प्रतिक्रिया घेतो. बोला. हे बघा की आतापर्यंत 10 आयोग आले. केंद्राचे मंडल आयोग, काका कालेरका आयोग आणि महाराष्ट्रामधले जे 8 आयोग आहे, बापट कमिशन असो, गायकवाड कमिशन असो, खत्री कमिशन असो, सराफ आयोग पण होता. सराफ आयोग, यांनी सर्वांनी मागासलेपणा मराठा समाजाला नाकारलेला आहे. आणि गायकवाडांनी स्वीकार केला होता. नाही, हायकोर्टाने हायकोर्टाने स्वीकार केला होता, पण सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021ला तो नाकारलेला आहे. म्हणजे मराठा समाज मागासलेला ठरतच नाही आहे. पण यांना जोपर्यंत सामाजिकदृष्ट्या मागासलेला ठरत नाही, तोपर्यंत ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. सरळ साधी व्याख्या आहे. बेसिकली मी तुमच्या प्रश्नाचा मराठा समाजाने जो विषय उचलला त्याचं उत्तर मला द्यायचं आहे की रिझर्वेशन हे रिप्रेझेंटेशन आहे. इट्स म्हणजे ती संधीसाठी तुम्हाला संधी मिळावी म्हणून आहे. आता मराठा समाजाचे टोटल आपण इन टोटॅलिटी महाराष्ट्रात त्यांचं रिप्रेझेंटेशन पाहिलं तर इन एव्हरी फील्ड, मग पॉलिटिक्स असो, मग सोशलिझम असो, मग एज्युकेशन फील्ड असो, मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असो किंवा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूशन असो, त्यांचंच रिप्रेझेंटेशन मोठं आहे. इथे समाजाचा कोण समाज प्रगत आणि अप्रगतचा विषयापेक्षा रिप्रेझेंटेशन किती लोकांना मिळालं याचा सुद्धा महत्त्वाचा विषय. बरं, बोला. EWSच्या बाबतीत मी मांडू इच्छितो. मी मुस्लिम ओबीसी चळवळीचा प्रवक्ता आहे. 1995मध्ये आम्ही ओबीसीमध्ये आलो. या महाराष्ट्रामध्ये 1,47,00,000 मुस्लिम आहे. पैकी जवळपास 1 कोटी मुस्लिम ओबीसीमध्ये येतात. पण 1 कोटी मुस्लिमांपैकी किमान 3-4 लाखच मुस्लिम ओबीसी सर्टिफिकेट प्राप्त करू शकतात. फुके साहेबांनी म्हटल्याप्रमाणे 1967च्या पूर्वीचा दाखला ते देऊ शकत नाही, कारण जातीच्या ठिकाणी मुसलमान आणि धर्माच्या ठिकाणी इस्लाम लिहिलेलं आहे. म्हणून 5% स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून मुस्लिमांना ऑलरेडी दिलेलं होतं 2014मध्ये. फडणवीस साहेबांनी ते काढून घेतलं धर्माच्या आधारावर, जेव्हा धर्म तिथं लागू नव्हता. आता हे जे मुसलमान आहेत, जे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहे, सच्चर रिपोर्ट आणि मेहमूदुर रहमान कमिटीनं स्पष्ट करून दाखवलेलं आहे की ओबीसी अनुसूचित जाती जमातीपेक्षा मागासलेल्या आहे. त्यांना आरक्षण मिळत होतं EWSमध्ये. आता मराठ्यांना EWSमध्ये आरक्षण देणार म्हणजे नेमकं काय करणार आहे? मराठा समाज, आणि मी आता नागपुरात आहे, विदर्भात आहे, ते म्हणतात आमचा रोटी बेटी व्यवहार विदर्भामध्ये होतो. आमच्या घरातली कोणीतरी मावशी आत्या विदर्भामध्ये असते, ती कुणबी असते, आम्ही मराठा असतो, आमच्यामध्ये रक्ताचे संबंध आहेत. मग ते कुणबी आम्ही मराठा असं कसं काय? कुणबी मराठा, मराठा कुणबी एकच हे का नाही मान्य होत? आणि त्याच्यामुळे रक्तसंबंधांमुळे, नातेगोत्यांमुळे, पाहुण्या रावळ्यांमुळे आम्ही सुद्धा कुणबी आहोत. याला कोण उत्तर देणार? बोला. त्यांना चान्स दिला होता. त्यांना देशमुख साहेबांनी त्या काळी, पंजाबराव देशमुख साहेबांनी
आदरणीय पंजाबराव देशमुख साहेबांनी त्यावेळेला त्यांना चान्स दिला होता की त्यांना समजा ओबीसीचं निकष जे लावले होते त्याच्यानुसार समजा त्यांना सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर त्यांनी स्वतःला एनरोल करावं. तर त्यावेळेला त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता या स्टेजला येऊन मग त्यांनी आमच्या ओबीसीतनं आरक्षण मागावं ही चुकीची बाब. इकडे मला या भाषेला मला आक्षेप आहे. आम्ही तयार नाही आहोत हे म्हणायला. ओबीसी आरक्षण हा नेमका कधी मालकीचा मुद्दा झाला? तो एक प्रवर्ग आहे. मग ओबीसी मध्ये येऊ देणार नाही ही भाषा का? जो कोणी ओबीसीच्या अटी तयार करेल त्याला घ्यायला नको का? ओबीसी आरक्षण हे घटनात्मक आहे. घटनेचं कलम 340 हे ओबीसी करताय, 341 शेड्यूल कास्ट करताय आणि ST करताय 342 आहे. 340नुसार जेव्हा SC STला 1952मध्ये आरक्षण लागू झालं तेव्हाच ओबीसीला पण लागू व्हायला पाहिजे होतं. परंतु ओबीसीच्या जातीची यादी तयार नाही या कारणास्तव तेव्हा लागू झालं नाही. दादा, तुम्ही जेव्हा हे दाखले देता तेव्हा मी पण तुम्हाला काही दाखले जे पुन्हा मराठा बांधव सांगत असतात. आंबेडकरांपासून पंजाबराव देशमुखांपासून मध्ये मध्ये वेळच्या वेळी मराठा इन्क्लुजनच्या बाबतीतली संधी आली होती. ती जसं आता या बांधवांनी पण आपल्याला सांगितली होती. संधी ही एकदाचे दरवाजे बंद करण्यासाठी असते का इन्क्लुजन नंतर करता येऊ शकतं? हे बघा, कोणत्याही समाजाला आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासलेलं ठरतं 11 कसोट्या पूर्ण कराव्या लागतात. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक याच्यामध्ये मराठा समाज कधीच बसला नाही. 11 कसोट्या पूर्ण केलेल्या ओबीसीनं, सर्व जातीनं, जेवढ्या जाती आहेत म्हणून त्यांना आरक्षण आहे. यांनी कसोट्या कधीच पूर्ण केलेल्या नाही ना. 11पेक्षा 1 सुद्धा गुण राहिला तर त्यांना मिळते आरक्षण. त्यांनी कधी पूर्ण केलेलं नाही ना, म्हणून त्यांना आरक्षण नाही, म्हणून ते मागासलेलं ठरत नाही. एक मिनिट आलो यांच्याकडे, तुमच्याकडे पण येतो, यांच्याकडे पण येतो. फोकेंना पण बोलायचं आहे, बोला. तुमचा मागापासून मुद्दा जो आहे कोल्हापूरच्या ते रिप्रेझेंटेशनचा जे अजित पवारांना त्या मराठा समाजाच्या लोकांनी दिला, त्यांनी त्यात माळी समाजाचा विशेषत्वाने उल्लेख केला होता. मी मगाशीच म्हटलं की ते रिप्रेझेंटेशन, रिझर्वेशन इज फॉर रिप्रेझेंटेशन. आज मराठा समाजाचे 140 आमदार आहे, माळी समाजाचे 5 आमदार आहे. मराठा समाजाच्या 70% इन्स्टिट्यूशन आहे, माळी समाजाच्या 10% इन्स्टिट्यूशन आहे. नगरसेवक, महापौर या सगळ्यांमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मराठा समाजाचे मोर दॅन 50% लोक आहेत, माळी समाजाचे 5 ते 10% लोक आहेत. 16% समाजाचं मोर दॅन 50% रिप्रेझेंटेशन इन ऑल सेक्टर आणि त्याच्या तोडीला 11% माळी समाजाचं फक्त 5% रिप्रेझेंटेशन इन ऑल सर्कल. हा कुठला नाही आहे? हा सामाजिक नाही बसत. त्यामुळे वारंवार जो उल्लेख होता की फुलं पिकवणाऱ्या समाजाला रिझर्वेशन आणि शेती, माळी समाज फक्त फुलं नाही पिकवत ना, शेती पण करतो. त्याच्यामुळे ही तुलना चुकीची. मला अभिजित वंजारेंना एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याला कारण सुद्धा आहे. अभिजित वंजारी ज्या पक्षाला रिप्रेझेंट करतात त्या काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण हे त्यांच्या काळामध्ये मराठा सुकाणू समितीचे प्रमुख होते. त्यांच्याच काळामध्ये मराठा आरक्षणाचा पहिला अध्यादेश रिसेंट काळामध्ये हा यांच्या काळामध्ये नारायण राणेंनी दिला होता. आपल्याला त्याची कल्पना आहे. तो पुढे चॅलेंज झाला, तो टिकला नाही वगैरे वगैरे. मग माझा आज तुम्हाला प्रश्न आहे, आज आपण सगळे एकमुखाने नाही कसं मराठा आरक्षण नाही ओबीसी आरक्षण वगैरे म्हणताय. मग आपलाच पक्ष मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढत होता, सुकाणू समिती नेमत होता. मग आज ही आपली भूमिका बदलली कशी? नाही, भूमिका बदलण्याचा प्रश्न नाही. कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याच्यामध्ये घटनात्मक तरतुदी आहेत. 11 निकषांचा या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आला, त्या 11 निकषामध्ये जो समाज बसेल त्याच समाजाला त्या ठिकाणी रिझर्वेशन मिळेल, आरक्षण मिळेल, अशी घटनात्मक तरतूद आहे. त्याच्यामुळे कुठल्या पक्षाने कुठली भूमिका घ्यायची हा वेगळा जरी अर्थ असेल तरीसुद्धा शेवटी घटनेमध्ये ते टिकलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आजही मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही प्रलंबित त्याच कारणाकरता आहे. जोपर्यंत 11 निकष पूर्ण करणार नाही तोपर्यंत त्या समाजाचा विचार केला जाणार नाही. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून आम्हाला विरोध नाही आहे, परंतु घटनात्मक तरतूद मिळाली पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्ण केली पाहिजे. आणि दुसरीकडे ज्यांची संख्या जास्त आहे त्या ओबीसी समाजाला उपेक्षित राहावं लागते, हा मूळ मुद्दा आहे. तिकडे एक आपले बांधव आहेत ते काही मुद्दा मांडू पाहतात, बोला. इथे सुद्धा सगळ्यांना आव्हान आहे, आपण तरुणाईकडनं पण मला प्रतिक्रिया पाहिजे, सगळ्यांनी बोला. नमस्कार, माझं नाव राकेश शिखार आहे. मी एक ओबीसी कार्यकर्ता आहे आणि माझा असा प्रश्न आहे की जरांगे पाटील जे म्हणत आहे की आम्हाला कुणबी समाजाचे सरसकट दाखले द्यावे, तर आता त्यांचं जे जन्म दाखला असेल ते मराठा जातीचं असेल आणि ते मागत आहे कुणबी जातीचं, तर हे या भारतात संवैधानिकरित्या जात बदलता येते का? हा माझा मूळ प्रश्न आहे. त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं आहे, हा मुद्दा झालाय चर्चेला. त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या किंवा अशा मराठा माणसाच्या याच्यावर मराठा असलं तरी त्यांच्याच मराठवाड्यामध्ये जवळपास 5000 असे दाखले आहेत की जिकडे कुणबी मराठा आहे आणि ते रक्तसंबंध. मी मगाशी तोच तो प्रश्न विचारला, मी मराठा आहे, तुम्ही कुणबी मराठा आहात, यांना ओबीसी आरक्षण आहे, यांना नाहीये, हे कसं काय? सर, या देशात अशी व्यवस्था आहे की ज्याच्या जातीवर ज्याच्या जन्म दाखल्यावर जे लिहिलं असते ते कधीच बदलता येत नाही. मी ताईंकडे येतो आणि मग तुमच्याकडे येतो. ताई बोला.
जरांगे पाटलांनी जी सरसकट कुणबी म्हणून दाखला देण्यात यावा आणि कुणबी जर त्याच्या ह्याच्यात लिहिलं असेल तर त्यांनी वंशावळ पहिले सादर करायला पाहिजे ना. वंशावळ जर सादर करत असेल म्हणजे 3 पिढ्यांचा दाखला द्यावा लागतो. मग 3 पिढ्याचा दाखला असेल त्यांच्याजवळ तर त्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळेलच. इकडे एक मुद्दा म्हणजे पुन्हा मराठा समाजाशी बोलताना जाणवलं. थोडासा मुद्दा आपण ना लॉ आणि रेग्युलेशनच्या पलीकडे जाऊन मी विचारतो. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा पण एक शेती समाज आहे, बाकीचा बहुतांश ओबीसी सुद्धा गावगाड्याचा समाज आहे. त्यांना आरक्षणाचा फायदा असतो, त्यांच्यात मध्यमवर्ग तयार झालेला असतो. शिक्षणासाठी ॲडमिशन घेताना त्यांना फी 50,000 लागते, उदाहरणार्थ त्यांना फी 50,000 लागते, आम्हाला मात्र काय लाखभर रुपये लागते. तो माणूस आता श्रीमंत म्हणजे मध्यमवर्ग झालेला असतो, त्याला परवडत असते 1 लाख, पण त्याला ओबीसीचा फायदा मिळाल्यामुळे त्याला 50,000 द्यावे लागतात. आमचा मात्र गरीब मराठा आहे, त्याला मात्र ओपनमध्ये असल्यामुळे त्याला लाखभर रुपये द्यावे लागतात. या विषमतेवर उत्तर कोण देणार आहे? कोण देणार आहे? बोला. सॉरी, 1 मिनिट बोला. या आपण जे मुद्दे मांडतायत ना, हे गरिबीचे मुद्दे आहेत, हे सामाजिक मुद्दे नाही आहेत. बेसिकली यासाठी गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. आज आपण याचं पण कंपॅरिझन करा ना. ओबीसी महामंडळाला 200 करोड रुपये आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1000 करोड रुपये. ही जी डिस्पॅरिटी आहे ही पण आपण ऑब्झर्व केली पाहिजे ना. त्यांच्या एज्युकेशनसाठी स्कॉलरशिपसाठी सर्वात जास्त पैसे ठेवलेले आहेत, आमच्या एज्युकेशन आणि स्कॉलरशिपसाठी सर्वात कमी पैसे. तर त्याच्यामुळे त्या फॅसिलिटीसाठी गव्हर्नमेंट त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणून त्यांना त्या फॅसिलिटी देतात. इकडे काही प्रतिक्रिया येतात त्या घेतो आणि पुन्हा मी डायसकडे येतो. मला सगळ्यांकडे जायचं आहे. बोला. प्रतिक्रिया घेतो आणि मग सगळ्यांकडे मला जायचंय. सगळ्या घेतो, तुमच्याकडे पण येतो. बोला. आपण कुणबी मराठा जे मगाशी म्हटलं ना, एकाच याच्यावर 2 जाती राहू शकत नाही. आयदर कुणबी किंवा मराठा राहील एक. आणि माझा सरकारला थेट प्रश्न आहे की सरकार का बरं पळत आहे? जातीनिहाय जनगणना करावी, जो जेवढा टक्का आहे तेवढं आरक्षण द्यावं. इकडे जातीनिहाय जनगणनेला सगळ्यांचं समर्थन आहे, सगळ्यांचं समर्थन. सर, तुम्ही वारंवार म्हणून राहिले की मराठ्यांना सरसकट म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये टाका. त्यांचे मुद्दे सांगतोय कारण इकडे एकही मराठा नाहीये, त्यामुळे ती भूमिका मी लागलं की बा आपण त्यांचाही सपोर्ट देऊन राहिले. दुसरी गोष्ट, जवळजवळ त्या समितीने जी समिती गठीत केली त्यांनी 95 लाख डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले. त्याच्यापैकी फक्त 5,000 डॉक्युमेंट्स व्हॅलिड सापडले. मग आता मला सांगा, सरसकट त्यांना द्यायचं कसं कुणबी समाजाचं प्रमाणपत्र? कसं आहे, एखाद्या टीसीवर कुणबी मराठा कुणबी असं लिहिलं असेल, परंतु त्याच्या अधिकार अभिलेख पंजीमध्ये जोपर्यंत कुणबी असत नाही तोपर्यंत त्याला व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही. हेच आहे. काही जणांच्या ह्याच्यामध्ये त्यावेळी काय झालं, काही म्हणजे तिकडे असेल त्या मराठवाड्यात असेल त्यांनी लिहून टाकलं कुणबी मराठा कुणबी, परंतु त्यांना कुणबी हेच पाहिजे. ठीक आहे. मला एक आता मुद्दा, कारण आपण चर्चेच्या या शेवटाला येतोय, मी काही प्रतिक्रिया घेतो तुमच्या आणि तुमच्या. त्यानंतर मला एक प्रश्न घ्यायचा आहे ओबीसींचा. मराठा बाजूला ठेवूया, ओबीसींचा घेऊया. रोहिणी आयोग सुद्धा नेमावा लागलाय तो याच कारणासाठी, कारण ओबीसी अंतर्गत बलिष्ठ प्रवर्ग आहेत, जाती आहेत, समाज आहेत. आणि तुम्हीच म्हणताय 300, 350, 250 ज्या काही जाती आहेत त्यातल्या अनेक छोट्या पण आहेत, त्यांना त्याचे फायदे मिळत नाही आहेत. मग समजा मराठा बाजूला ठेवूया, पण किमान ओबीसी आरक्षणाचं पुनरीक्षण करणं, रिव्ह्यू घेणं, इन्क्लुजन आणि त्याच्यातून एक्सक्लुजन करणं, याला तरी इकडचे सगळे ओबीसी प्रतिनिधी तयार आहेत का? तो प्रश्न मला घ्यायचा आहे. त्यापूर्वी 2 प्रतिक्रिया आधी या दादांच्या आणि तुमच्या पण मी घेतोय. बोला. आम्ही ओबीसी मध्ये बिलॉंग करतो, बेलदार समाजाचा आहे का? आमचे प्रतिनिधी कुठे आहे? जो रोहिणी आयोगामध्ये, या प्रश्नाला कोण उत्तर देणार? बेलदार या समाजाला कोण उत्तर देणार? रोहिणी आयोगामध्ये पहिले मुख्यमंत्री ओबीसीचे महाराष्ट्रामध्ये झाले होते. त्याच्यानंतर रोहिणी आयोगामध्ये जो तुम्ही रोहिणी आयोगाचा मुद्दा करता, रोहिणी आयोगामध्ये त्याच मुद्द्यावर इश्यू चालू आहे की त्याच्यामध्ये असणारे जे अल्पसंख्याक जाती आहे ओबीसी मध्ये, त्यांना अजूनपर्यंत प्रतिनिधीमध्ये वरतीपर्यंत आलेलं नाही आहे. आता प्रतिनिधित्व नाही. आता तुम्ही लाईन जर बघितली किंवा कुठे तुम्ही मंत्रालयात बघा, तर आमचा आता डिवर समाज, भोई समाजाची लोक आहे किंवा या सगळ्या जाती अल्पसंख्याक जाती आहे. या अल्पसंख्याक जातीला कुठे प्रतिनिधित्व मिळण्याची या बांधवांच्या प्रश्नाला कोण उत्तर देणार? ओबीसी म्हणतोय ना आपण, आता ओबीसींबद्दल बोलूया. या ओबीसींच्या बांधवांना आपण कोण उत्तर देणार? बोला. रोहिणी आयोगाचं आम्ही समर्थन करू, निश्चित करू. त्याच्यामध्ये बायफर्केशन झालं पाहिजे. ते महाराष्ट्रातही आहेत. प्रश्न असा आहे की त्याच्या आधी जनगणना झाली पाहिजेत. जोपर्यंत आपण जनगणना करत नाही तोपर्यंत रोहिणी आयोगाच्या त्या बायफर्केशनला काही एक अर्थ नाही आहेत. म्हणून पहिले केंद्राने किंवा महाराष्ट्राने जनगणना करावी. राज्याला अधिकार नाहीये, तो केंद्रानंच करावा लागतो. बिहारचा सुद्धा सर्वे आहे, ती जनगणना नाही. तुम्हाला बोलायचंय दादा काही? बोला. मला परिणय दादांना प्रश्न विचारायचा आहे की तुमची राज्यात सरकार आहे आणि केंद्रात आहे, तो जनगणनेचा मुद्दा जो तिथं तापलेला आहे, म्हणजे ती जनगणना जाहीर का बरं करत नाही सरकार? त्यांना माझा प्रश्न आहे. येस.
बिहारमध्ये सर्वे आहे, जनगणना नाही. जनगणनाला अधिकार फक्त आयोगाला आहे. सॉरी, चॅनलला येऊ दे, मी बोलू. मग त्यांना विचारू तर देऊया आपण. एक सेकंद माईक मध्ये आवाज नाही येणार. मी तर सरळ म्हणतो, माझा सरळ आरोप आहे सरकारवर. जरांगे पाटलाच्या कानामध्ये एक जाऊन सांगतात, इकडे येऊन जाऊन सांगतात. मी म्हणतो जाहीर भूमिका सरकारने इथे जाहीर करावी. केंद्रातही ते आहे, राज्यातही ते आहे. मग वेळ काढू भूमिका का बरं करताय? मराठे म्हणतायत की मागासले आहे म्हणून. मराठ्यांना, मी आतापर्यंत जेवढ्या मराठ्यांना ओळखतो नागपूरमध्ये, मला तर कोणीच मागास दिसत नाही, सर्व संपन्न आहेत. आता मी बऱ्यापैकी प्रतिक्रिया घेतल्यात. आता मी या सगळ्या मान्यवरांकडे जाणार आहे. मी फुकेंपासून सुरुवात करतो, मग आपल्याकडे सगळ्यांकडे येतो. कारण फुकेंना एक प्रश्न विचारला गेलाय की आपण केंद्रात आणि राज्यात आहात आणि आपणही जनगणनेच्या बाजूने आहात. बावनकुळेंनी तशी प्रतिक्रिया दिली होती. मग आता जनगणनेच्या बाबतीत वेळ काढूपणा का? बिहारनी जातीनिहाय जनगणना केली नाही. लोकांना बेसिकली मुद्दा समजत नाही आहे की बिहारनी जातीनिहाय जनगणना नाही केली आहे, बिहारनी जातीनिहाय सर्वे केलेला आहे आणि तेच महाराष्ट्र सरकारही करणार आहे. दुसरं, केंद्र सरकारच्या संदर्भात केंद्र सरकार ही जातीनिहाय जनगणना करण्याचे भूमिकेत आहे. त्यानंतर 1991 मध्ये झालं. अरे एक मिनिट थांबा. तर असं आहे, मी तुम्हाला सांगतो की 2011 मध्ये जातीनिहाय जनगणना केली होती. त्यावेळेस कोणाची सरकार होती आपल्याला माहीत आहे. आज 2011 मध्ये जातीनिहाय जनगणना केल्यावर त्याचा निकाल 2013 मध्ये आला. त्याचा सगळं सर्वे झाला आणि 2012 मध्ये आला. 2012 ते 2014 काँग्रेसची सरकार होती. त्यांनी कुठेही तो जातीनिहाय जनगणना कुठेही प्रकाशित केला नाही. पहिल्यांदा त्यांनी आता काँग्रेसवरती एक मुख्य आरोप म्हणा किंवा टीका केलेली आहे की तुमच्या काळात पहिल्यांदा झाला, त्याचा डेटा समोर आणण्यात आला नाही कारण त्यामध्ये काही टेक्निकल घोळ होते. आज काँग्रेसची याबद्दलची काय भूमिका आहे? मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना इतका पुळका जर ओबीसी समाजापुरता असता तर मग 2014 पासून त्या ठिकाणी केंद्रामध्ये एक हाती सत्ता भाजपच्या हातामध्ये होती. त्यांनी तो त्या ठिकाणी डेटा लोकांमध्ये पब्लिश केला असता, जाहीर केला असता. ते सुद्धा केलं नाही. बिहारच्या धर्तीवर समजा सर्वेच करायचा असता तर ते सुद्धा या ठिकाणी 2014 नंतर करता आलं असता, परंतु मानसिकता तशी नाही आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या राज्यामध्ये जितके काही धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, याच्यावर जर रामबाण उपाय जर कुठला असेल तर तो जातीनिहाय जनगणना करणे हाच एक रामबाण उपाय आहे आणि ते झाल्याशिवाय हे होणार नाही. हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि आम्ही कधीच दावा केला नाही की एका चर्चेमध्ये एखाद्या मुद्द्यामध्ये हा विषय डिस्कस होईल. पण या निमित्तानं सगळीकडच्या समाजाच्या, दोन्ही समाजाची भूमिका मांडली जावी, सगळ्यांपर्यंत पोचावी, यासाठी हा घाट होता चर्चेचा आजचा मुद्दा. पुढारी न्यूजचा हा मुद्दा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आपण घेतलेला आहे. ओबीसी बांधवांचा पण म्हणणं ऐकून घेतलेला आहे. या निमित्तानं दोन्ही समाजांमध्ये संवाद व्हावा. शेवटी दोन्हीकडे कष्टकरी समाज आहे, त्याच्या कल्याणाची भूमिका घेतली जावी आणि सरकारने तशी भूमिका घेऊन ती प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करावी. एक मात्र सहमती सगळ्यांवरती होते की एकदाची जातनिहाय जनगणना होऊनच जाऊ द्या, म्हणजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वाला न्याय मिळेल. पुढारी न्यूजच्या या मुद्दा कार्यक्रमात इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी न्यूज. थँक्यू, धन्यवाद.